युगंधर. इतिहास काही माणसांना राजा म्हणतो, काहींना योद्धा म्हणतो, पण काही माणसं अशी असतात ज्यांना इतिहास स्वतः युग बदलणारा म्हणतो. ही कथा आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण बुद्धीची, राजकारणापेक्षा खोल दृष्टीची आणि देवत्वापेक्षा अधिक मानवी असलेल्या एका पुरुषाची. ही कथा आहे श्रीकृष्णांची, जो देव म्हणून पूजला गेला पण माणूस म्हणून जगला. ही कथा आहे युगंधराची. भाग 1. रात्र शांत आहे. आकाश निळं नाही, ते खोल आहे. जसं काही या आकाशालाही माहीत आहे आज एका असामान्य जन्माची वेळ जवळ आली आहे. मथुरा झोपलेली नाहीये. कंसाच्या भीतीने तीही जागीच आहे. कारागृहाच्या दगडी भिंत या सगळ्या थंड पडलेल्या आहेत. आत एक स्त्री प्रसूती वेदनेत आहे. तिचं नाव देवकी. बाहेर पहारा आहे, आत भीती आहे आणि या सगळ्याच्या मध्यभागी नियती मात्र हसत आहे. कारण जन्म घडतोय तो राजा बनण्यासाठी नाही, देव म्हणून ओळख मिळवण्यासाठी नाही, तर अख्खं युग बदलण्यासाठी. श्रीकृष्ण जन्माला येतो. कोणी शंख वाजवत नाही, कोणी जयघोष करत नाही. फक्त एका पित्याच्या डोळ्यात पाणी आहे, त्याचं नाव वासुदेव. तो बालकाला उचलतो. दगडी भिंती दुभंगतात, दरवाजे आपोआप उघडतात. यमुना देखील त्यांना वाट देते. पण ही चमत्कारांची कथा नाहीये, ही कथा आहे निर्णयांची. वासुदेव जाणतो या मुलाचं आयुष्य सुरक्षित नसेल. तो मुकुटावर बसणार नाही, तो कुरुक्षेत्रावर उभा राहील. आणि हे वासुदेवालाच माहित होतं. तो बालकाला गोकुळात ठेवतो, नंद यशोदेच्या कुशीत ठेवतो आणि श्रीकृष्णांचं बालपण सुरू होतं. सारं गोकुळ हसतंय. गायी चरण्यात आहेत, पण त्या हसण्यामागेही सावल्या आहेत. कारण कृष्ण साधा नाही, तो लहान आहे, पण त्याच्या नजरेत प्रश्न आहेत. तो खेळतोय, पण खेळातही तो डाव पाहतोय. तो माखन चोरतोय, पण लोकांच्या मनातली भीतीही चोरतोय. पूतना येते, काळजाच्या दुधात विष असलेली. कृष्ण तिला ओळखतो. इथेच कृष्ण वेगळा ठरतो. तो बाळ म्हणून मारत नाही, तो परिस्थिती ओळखतो, तो शत्रू ओळखतो. कृष्ण समजून घेतो या जगात बलशाली होणं पुरेसं नाही, चतुरही असावं लागतं. पुढे कंसाचा दबाव वाढतो. राक्षस येतात, गोकुळ हादरतो. पण श्रीकृष्ण प्रत्येक संकटात लोकांना घाबरू देत नाही. तो गोवर्धन उचलतो, पण गर्व उचलत नाही. तो इंद्राला धडा शिकवतो, पण देवत्व मिरवत नाही. इथेच खरा युगंधर जन्माला येतो. तो जाणतो शक्ती म्हणजे दडपशाही नाही, शक्ती म्हणजे लोकांना उभं करणं होय. पुढे कृष्ण मथुरेला जातो, कंसाला मारतो, पण सिंहासनावर बसत नाही. हे फार महत्वाचं आहे. कारण सामान्य राजा शत्रू मारून राज्य घेतो, पण श्रीकृष्ण शत्रू मारून जबाबदारी टाळतो. तो जाणतो राजा होणं सोपं आहे, पण युग घडवणं खूप अवघड. मग सुरू होतो खरा श्रीकृष्णाचा प्रवास. द्वारका उभी राहते, राजकारण सुरू होतात. संधी, करार, युद्ध, कपट, धर्म, सगळ्याच्या मध्यभागी फक्त एकच नाव असतं, श्रीकृष्ण. तो कुणाच्या बाजूला उभा राहत नाही, तो समतोलाच्या बाजूला उभा राहतो. पांडव त्याला हवे असतात, पण तो कौरवांनाही सोडत नाही. तो अर्जुनाला प्रेम देतो, पण कर्णाला सन्मानही देतो. तो जाणतो धर्म म्हणजे एका बाजूचा झेंडा नाही, धर्म म्हणजे योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं होय. जसं युद्ध जवळ येतं, श्रीकृष्ण त्यात शस्त्र उचलतही नाहीत, पण युद्धाचं सूत्र मात्र त्यांच्याच हातात असतं. तो रथ चालवतो, पण इतिहास वळवतो. श्रीकृष्ण कुरुक्षेत्रात योद्धा म्हणून नाही, तर विवेक म्हणून असतो. अर्जुनही कोसळतो, त्याचेही हात थरथरतात. आणि तेव्हा श्रीकृष्ण बोलतो. तो उपदेश करत नाही, तो आरसा दाखवतो अर्जुनाला. तू कोण आहेस? तुझं कर्तव्य काय? तू पळतोयस की काय? विचार काय करतोयस नेमका? आणि इथेच येते जन्माला ती भगवद्गीता. ती पुस्तक म्हणून नाही, तर जीवन म्हणून. श्रीकृष्ण सांगतात फलाची चिंता करू नकोस, तू कर्म कर. इथे देव नाही बोलत, इथे एक अत्यंत बुद्धिमान माणूस बोलतो. पुढे युद्ध संपतं, राजे मरतात, अनेक वंश नष्ट होतात, पण श्रीकृष्ण उभे राहतात. कारण ते जिंकण्यासाठी नव्हे, तर संतुलनासाठी लढलेले असतात.
आणि शेवटी तो स्वतःचा वंशही नष्ट होताना पाहतो. तो थांबवतही नाही, कारण त्याला माहित आहे जे काल उपयुक्त होतं ते उद्या अडथळा ठरू शकतं. इथे पुढे युगही संपतात. श्रीकृष्ण एकटे बसतात. ना मुकुट, ना देवत्व, ना गर्व, फक्त शांततेचा स्वीकार. आणि अचानक एक बाण येतो. श्रीकृष्णही मरण स्वीकारतात, पण ते पराभूत झालेले नसतात, कारण ते जाणतात माणूस मेला तरीही त्याचे विचार मात्र अमर राहतात. मित्रांनो, आता पुढील भागात पाहूयात श्रीकृष्णांचं संपूर्ण राजकीय मानसशास्त्र. कर्ण, द्रौपदी, अर्जुन यांच्याशी श्रीकृष्णांचं नातं, देव की मुत्सद्दी हा त्यांचा प्रश्न, आणि युगंधर असं श्रीकृष्णांना का म्हटले. भाग 2. रात्र अजूनही संपलेली नाही. कुरुक्षेत्र दूर आहे, पण त्याची सावली आधीच सगळीकडे पसरलेली आहे. राजदरबार, सभा, मैत्री, वैर्य सगळ्यांच्या मुळाशी एक नाव सतत उमटत राहतं, श्रीकृष्ण. कृष्ण राजा नाही, पण राजांपेक्षा जास्त प्रभावी आहे. ते सिंहासनावर बसलेले नाहीत, पण सिंहासनांची दिशा मात्र बदलणारे आहेत. हेच तर त्यांचं खरं सामर्थ्य आहे. त्याला अदृश्य सत्ता म्हणू शकतो आपण. द्वारकेच्या सभेत श्रीकृष्ण शांत बसलेला असतो. सभेत बोलणारे बरेच आहेत, पण ऐकला जाणारा तोच असतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा शब्द कमी आणि अर्थ जास्त असतो. यादव त्याच्याकडे पाहतात, काही आदराने पाहतात, तर काही संशयाने देखील. कारण असा माणूस खूप धोकादायक असतो, जो तलवार न उचलताही निर्णय घडवतो. श्रीकृष्णाला एक गोष्ट ठाऊक आहे, या जगात सगळे शत्रू समोरून येत नाहीत. काही प्रश्न मित्रांच्या स्वरूपात येतात, काही धोके आपल्या रक्तातच जन्म घेतात. यादवांमध्ये वाढणारा अहंकार तो पाहतो. शक्ती मिळाली की माणूस विसरतो तो कशासाठी उभा होता. तो बलरामकडे पाहतो. बलराम सरळ आहे, पण सरळपणा कधी कधी कठोर होतो. कृष्ण जाणतो युद्ध फक्त बाहेरचं नाही, ते मनातही चाललेलं असतं. दुसरीकडे असते हस्तिनापूर. धृतराष्ट्र अंध आहे, डोळ्यांनीच नाही तर तो निर्णयांनीही अंध आहे. दुर्योधन आक्रमक आहे, कारण त्याला गमावण्याची भीती आहे. शकुनी हसतोय, कारण त्याला पेटवता येणारी आग हवी आहे. कृष्ण या सगळ्यांना पाहतो. तो कुणालाही थेट विरोध करत नाही, कारण त्याला माहीत आहे थेट विरोध करणारा माणूस बचावात्मक बनतो. तो फक्त परिस्थिती अशी घडवतो की माणूस स्वतःच आपली खरी ओळख उघडी पाडतो. पांडवांशी त्यांचं नातंच वेगळं आहे. युधिष्ठिर जो नीतीचा भार घेऊन थकलाय, भीम जो शक्तीचा स्फोट पण संयमाचा अभाव असलेला आहे, अर्जुन कौशल्याचा शिखर पण अंतर्मनाचा संभ्रम असणारा, आणि नकुल सहदेव खूप समजूतदार पण सावलीत वाढलेले. श्रीकृष्ण प्रत्येकाला वेगळ्या भाषेत बोलतो. युधिष्ठिरला तो आठवण करून देतो, नीती ही ग्रंथात नसते, ती वेळेत असते. भीमला तो आवर घालतो, शक्ती म्हणजे नियंत्रण. आणि अर्जुनाला तो प्रश्न विचारतो, तू लढतोयस कोणासाठी. आणि अर्जुन श्रीकृष्णासाठी. केवळ मित्र नाही, तो एक प्रयोग आहे. माणूस किती प्रश्न विचारू शकतो, किती घाबरू शकतो, आणि तरीही उभा राहू शकतो, याचं जिवंत उदाहरण. कृष्ण कर्णालाही विसरत नाही. समाजाने नाकारलेला पण क्षमतेने भरलेला योद्धा. कृष्णाला माहित आहे कर्ण चुकीच्या बाजूला उभा आहे, पण चुकीचा माणूस नाही. तो कर्णाला सत्य सांगतो, पण जबरदस्ती करत नाही, कारण कृष्णाला ठाऊक आहे निवड जबरदस्तीने बदलली तर ती धर्म ठरत नाही. पुढे द्रौपदीचा अपमान होतो. सभा शांत आहे, नियम, कायदे, राजकारण सगळं बोलतंय, पण माणुसकी मात्र गप्प आहे. इथे येतो कृष्ण. तो तलवार काढत नाही, तो आवाज वाढवत नाही, तो फक्त एक गोष्ट स्पष्ट करतो, जेव्हा नियम अन्यायाचे संरक्षण करतात तेव्हा नियम मोडणेच धर्म असतो. इथून कृष्ण वेगळ्या उंचीवर जातो. तो देव म्हणून नाही, तो नैतिक धुरीण म्हणून उभा राहतो. युद्ध अटळ होतं. श्रीकृष्णाला ते माहीत आहे. तो युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्नही करतो, शांती दूत म्हणून जातो, पण दुर्योधनाचा अहंकार त्याला बसू देत नाही. श्रीकृष्ण शांतपणे उठतो आणि त्या क्षणी युद्ध ठरतं.
श्रीकृष्ण शस्त्र उचलणार नाही ही त्याची प्रतिज्ञा आहे, पण तो निरुपयोगीही राहणार नाही. तो अर्जुनाचा सारथी बनतो. हा निर्णय फार खोल आहे. राजा मागे बसतो आणि योद्ध्याला पुढे करतो. नेतृत्वाचं हे सर्वात मोठं लक्षण आहे. कुरुक्षेत्र उभं राहतं. आकाश जड होतं, शंखनाद होतो आणि अर्जुन कोसळतो. हातातून गांडीव देखील निसटतं. डोळ्यांसमोर नाती येतात. तो विचारतो, हे सगळं कशासाठी चाललंय? तेव्हा श्रीकृष्ण बोलतो. तो देवासारखा नाही बोलत, तो मित्रासारखा बोलतो. तो मानसशास्त्रज्ञासारखा बोलतो आणि प्रश्न विचारतो, तू देह आहेस की कर्तव्य? तू भावना आहेस की जबाबदारी? तू पळतोयस की समजून घेतोयस अर्जुन? आणि इथेच येते जन्माला भगवद्गीता. ती धार्मिक ग्रंथ म्हणून नाही, तर जीवन जगण्याची पद्धत म्हणून. श्रीकृष्ण स्पष्ट करतो, तुमचं कर्म टाळता येणार नाही, फक्त त्याची जबाबदारी स्वीकारता येते. युद्ध सुरू होतं, रणभूमी रक्ताळते, नीतीचे अर्थ बदलतात. कृष्ण प्रत्येक निर्णयामागे उभा असतो. भीष्म पडतो, द्रोण पडतो, कर्णही पडतो, तरी कृष्ण मात्र मागे उभा असतो. कृष्ण जाणतो हे सगळं आवश्यक आहे, कारण जुनी व्यवस्था संपल्याशिवाय नवी जन्माला येणार नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही, कारण युग घडवणं म्हणजे उत्सव नसतो, तो भार असतो, भार. युद्ध संपतं, पांडव जिंकतात, पण कुणीही आनंदी नाही. कृष्ण शांत आहे. तो जाणतो जिंकणं हा शेवट नसतो रे, तो फक्त पुढचा आरंभ असतो. आणि युगाच्या कडेला उभा राहून तो स्वतःशीच म्हणतो, मी जे केलं ते लोक समजून घेतील का? की मला देव बनवून प्रश्न विचारणंच टाळतील? युगंधराची हीच शोकांतिका आहे. तो इतका मोठा आहे की लोक त्याला माणूस म्हणून पाहू देखील शकत नाही. मित्रांनो, याच्या नंतरच्या भागात पाहूयात युद्धानंतरचे श्रीकृष्ण, यादवांचा अंत, कृष्णाचा एकाकी शेवट आणि देव नव्हे तर युगदृष्टा हा अंतिम अर्थ म्हणजे नेमकं काय? भाग 3. युद्ध संपलं आहे. रणभूमी शांत झाली आहे. कुरुक्षेत्रावर अजूनही रक्ताची उष्णता आहे, पण शंखनाद थांबले आहेत, देह पडले आहेत, वंश संपले आहेत आणि इतिहासाने एक मोठी उडी घेतली आहे. पांडव जिंकले आहेत, पण आनंद कुणाच्या चेहऱ्यावर नाही. युधिष्ठिर सिंहासनावर बसतो, पण त्याच्या खांद्यावर मुकुटापेक्षा अपराध भाव जड आहे. भीम गप्प आहे, कारण राग शमला आहे, पण समाधान मात्र झालेलं नाही. अर्जुन शांत आहे, कारण त्याने सर्वात जास्त मारलं आहे आणि सर्वात जास्त पाहिलं देखील. आणि कृष्ण तो थोडा दूर उभा आहे, कारण कृष्णाला माहित आहे युद्ध जिंकणं वेगळं आणि युद्धानंतरचं जगणं देखील वेगळं. श्रीकृष्ण कुणाचाही विजय साजरा करत नाही, तो शोकही करत नाही, तो स्वीकार करतो, कारण त्याने आधीच पाहिलं आहे ही किंमत लागणार होती. श्रीकृष्ण जाणतो धर्म म्हणजे हात स्वच्छ ठेवणं नाही, धर्म म्हणजे हात मळतील हे माहीत असूनही योग्य वेळी तो योग्य तोच निर्णय घेणं होय. युधिष्ठिर त्याच्याकडे येतो. डोळ्यात प्रश्न आहे, हे सगळं आवश्यक होतं का कृष्ण? कृष्ण थोडा वेळ शांत राहतो आणि मग म्हणतो, नाही, पण ते अपरिहार्य होतं. हा फरक फक्त कृष्ण स्पष्ट करू शकतो, कारण जगात काही गोष्टी चांगल्या नसतात, पण त्यांच्याशिवाय पुढे जाता येत नाही. राज्य चालू होतं, नवे नियम, नवी व्यवस्था, पण कृष्ण या सगळ्यात अडकत नाही. तो जाणतो मी थांबलो तर व्यवस्था माझ्या भोवती फिरू लागेल आणि मग मी युग बदलणारा राहणार नाही, मी युगाचाच अडथळा बनेल. द्वारकेत यादव वाढत आहेत. शक्ती, संपत्ती, सगळं गर्वासहित वाढतंय. हे सगळं श्रीकृष्ण पाहतायत आणि अस्वस्थ होत आहेत, कारण त्यांना माहीत आहे जे काल अत्याचाराविरुद्ध उभं होतं तेच उद्या अत्याचारी देखील होऊ शकतं. यादवांमध्ये मध्य येतं, विवेक जातो, अहंकारही वाढतो, बलराम देखील बदलतो, त्याचा सरळपणा देखील कठोर होतो, शक्ती नियंत्रण सोडते. कृष्ण समजावतो, इशारे देतो, पण तो जबरदस्ती करतच नाही, कारण कृष्णाचं तत्व एकच स्पष्ट आहे, जो बदल स्वीकारत नाही त्याला बदल संपवतो. आणि तेच घडतं. यादव स्वतःचा नाश करतात, तलवारीने नाही तर अहंकाराने. सगळं श्रीकृष्ण पाहतो, तो थांबवत मात्र नाही,
कारण तो जाणतो हीच नियती आहे. कृष्ण आता एकटा होत चालला आहे. मित्र गेले, नाती संपली, वंश नाहीसा झाला, तो एकाकी बसलेला असतो. आणि इथेच युगंधराचं खरं रूप समोर येतं. देव म्हणून नाही, राजा म्हणून नाही, तर एक अत्यंत प्रगल्भ पण थकलेला माणूस म्हणून. तो स्वतःलाच विचारतो, मी योग्य केलं का? मी दुसरं काही करू शकलो असतो का? लोक मला समजवतील ना, की मला समजूनच घेणार नाहीत? हा प्रश्न देव विचारत नाही, हा प्रश्न फक्त माणूस विचारतो. कृष्णाला देव मानलं गेलं, पण त्याने कधीच स्वतःला देव समजलंच नाही. तो जाणतो लोक देव बनवतात कारण त्यांना प्रश्न विचारायचे नसतात. देवाला दोष देता येत नाही, पण माणसाला दोष देता येतो. आणि कृष्णाला दोष स्वीकारायला भीती नाही. शेवटचा दिवस येतो. कोणी युद्ध नाही, कोणी घोषणा नाही, कोणतीही सन्मान मानाची भागच नाही, पण एक शांत जंगल आहे, एक थकलेला देह आहे. आणि अचानक येतो तो एक बाण. तो चुकून लागतो, पण कृष्ण चुकत नाही. तो पडतो, पण कोसळत नाही. त्याच्या चेहऱ्यावर राग नाही, दुःख नाही, पण आहे ते फक्त समाधान. कारण त्याने जे करायचं होतं ते आधीच केलेलं आहे. तो जाणतो युग संपतंय, पण विचार राहणार आहेत. आणि म्हणूनच श्रीकृष्ण मरतात, पण युगंधर म्हणून जगतात. मित्रांनो, युगंधर आपल्याला काय शिकवतो? सगळं योग्य असतं तसं नाही, पण सगळं टाळता येतं असंही नाही. कधी कधी जग वाचवायला स्वतःला दोषी ठरवावं लागतं. कृष्ण देव म्हणून महान नाही, तो माणूस म्हणून खूप प्रचंड आहे. कारण तो जबाबदारीपासून पळत नाही आणि परिणामांपासून लपवत नाही. भाग 4. आता जंगल शांत आहे. ना शंखनाद, ना रणगर्जना, फक्त पानांची सळसळ आणि एका युगाचा मंद झालेला श्वास. श्रीकृष्ण एकटा बसला आहे. आज त्याच्या भोवती कोणी नाही, ना पांडव, ना यादव, ना शिष्य, ना भक्त. हा क्षण देवाचा नाही, हा क्षण माणसाचा आहे. त्याच्या मनात मागे वळून पाहण्याची घाई नाही, पण स्मृती येतात आपोआपच. गोकुळचा बालक, मथुरेचा बंदिवान, द्वारकेचा सूत्रधार, कुरुक्षेत्राचा सारथी, सगळे कृष्ण एकाच वेळी आठवतात. तो स्वतःला विचारतो, मी देव होतो की माणूस? आणि लगेच उत्तरही मिळतं, मी माणूसच होतो म्हणून देव मानला गेलो. कृष्णाला माहित आहे लोक देव बनवतात कारण त्यांना उत्तर हवी असतात, पण उत्तरांची किंमत असते. ती किंमत माणसाला मोजावीच लागते. तो युग बदलायला उभा राहिला, पण युग बदलणं म्हणजे फक्त चुकीच्यांचा पराभव नाही, ते म्हणजे योग्य असणाऱ्यांचंही विसर्जनही होतं. त्याने राजे घडवले, त्याने वंशही संपवले, त्याने धर्माची बाजू घेतली, पण धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसेलाही थांबवलं नाही. कारण काही वेळा थांबवणं म्हणजे दुसऱ्या प्रकारचा अन्याय वाढवणं होय. कृष्ण जाणतो संपूर्ण शुद्धता ही एक भ्रम आहे. मानवी इतिहास हा नेहमीच ग्रे शेड मध्ये दाखवला जातो. तो कुणालाही निर्दोष ठरवत नाही आणि तो स्वतःलाही नाही. आणि हीच गोष्ट त्याला देवांपेक्षा मोठी करते. तो स्वतःच्या निर्णयांपासून पळत नाही. जरा दूर एक आवाज होतो, एक बाण सुटतो. कोणी शत्रू नाही की कोणी युद्ध नाही. नियतीचं साधं शांत पाऊल. श्रीकृष्णांना तो बाण लागतो. तो वेदनेने किंचाळतही नाही, तो आक्रोशही करत नाही, तो फक्त डोळे मिटतो. या क्षणीही त्याच्या मनात एकच प्रश्न नाही की माझं काय होईल. त्याच्या मनात प्रश्न एकच आहे की लोकांना माझं काय समजेल. कारण हीच युगंधराची एक शोकांतिका आहे. तो इतका मोठा आहे की लोक त्याला ऐकू शकत नाहीत, फक्त पूजू शकतात. तो जाणतो लोक मला देव करतील, मग माझ्या चुका या प्रश्नात येणारच नाहीत आणि माझ्या निर्णयांमागची वेदना कधी समजलीच जाणार नाही. पण कृष्णाला हेही माहीत आहे, काळ एक दिवस देवत्व पुसतो आणि माणूसच उरतो. तो शेवटचा श्वास घेतो.
ना सिंहासनावर, ना मंदिरात, ना भक्तांच्या गर्दीत, एकटा. आणि हेच त्याच्या आयुष्याचं अंतिम विधान असतं. युग बदलणारा माणूस शेवटी एकटाच उरलाय. पण कृष्ण हरत नाही, कारण तो जे सोडून जातो ते अमर असतं. ते म्हणजे विचार. तो सांगून जातो, कर्तव्य टाळता येत नाही, फक्त त्याची जबाबदारी स्वीकारता येते. धर्म म्हणजे पवित्र राहणं नाही. धर्म म्हणजे कठीण निर्णय घेऊनही उभं राहणं होय. नेतृत्व म्हणजे सगळ्यांना खुश करणं नाही. नेतृत्व म्हणजे योग्य वेळी अप्रिय होण्याची तयारी ठेवणं. आणि सर्वात महत्वाचं, देव बनण्यापेक्षा माणूस राहणं जास्त अवघड असतं. मित्रांनो, युगंधर म्हणून कृष्ण इथे संपत नाही. तो प्रत्येक काळात परत येतो. जेव्हाही एखादा नेता निर्णय घेताना एकटा पडतो, जेव्हाही एखादा माणूस योग्य असूनही दोषी ठरतो, जेव्हाही एखादी व्यवस्था बदलायला जुनी जळते, तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण येतो. श्रीकृष्ण आपल्याला सांगतो, तू देव होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त प्रामाणिक माणूस हो. कारण देवत्व पूजलं जातं, पण माणूसच युग बदलतो. युगंधर म्हणजे देव नव्हे, योद्धा नव्हे, राजा नव्हे. युगंधर म्हणजे योग्य निर्णय घेऊनही त्याची किंमत मोजण्याची तयारी. श्रीकृष्ण गेले, पण जबाबदारी जिवंत राहिली. आणि म्हणूनच युग संपतात, पण युगंधर नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेवट केला आज युगंधरचा. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन भागात एका नवीन कादंबरी सोबत. तोपर्यंत ज्ञान घेत राहा आणि स्वतःला विवेकी बनवा.